नमस्कार मित्रांनो, आज आपण गेट आणि पोस्टमधला फरक अगदी सोप्या मराठीत एक्झाम्पल आणि डायग्राम वापरून समजून घेणार आहोत. जर तुम्ही बिगिनर असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आज आपण गेट आणि पोस्ट API मधील फरक जाणून घेणार आहे. पहिला फरक म्हणजे गेट API मध्ये सर्व्हरकडून माहिती मागवली जाते. जसे या डायग्राममध्ये मेन्शन केलं आहे. ॲप गेट रिक्वेस्ट करतो सर्व्हरकडे, सर्व्हर डेटा फेच करतो, त्याच्यानंतर परत ती माहिती ॲपकडे पाठवली जाते. जसे की गेटचा मेनली यूज होतो डेटा पाहण्यासाठी, सर्चसाठी. जसं आपण गुगलवर सर्च करतो तर ती गेट रिक्वेस्ट सर्व्हरकडे जाते आणि त्यानंतर आपला डेटा ॲक्सेस होतो. त्याच्यानंतर रीड ऑपरेशनसाठी, जसं की आपण एक्झाम्पल जसं स्विगीमध्ये आपण मेनू पाहतो, मेनू बघून आपण एखादी डिश किंवा ऑर्डर प्लेस करतो आणि ती जी ऑर्डर असते तिचं वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ द गेट रिक्वेस्ट. गेट API मध्ये जो URL असतो त्याच्यामध्ये डेटा दिसतो, त्यामुळे गेट API ही जास्त सेफ नसते सेन्सिटिव्ह डेटासाठी ॲज कम्पेअर टू पोस्ट API मध्ये. पोस्ट API मध्ये सर्व्हरला माहिती पाठवली जाते, जसं की इथे दाखवलं आहे. ॲपमधली माहिती पोस्ट केली आणि ती सर्व्हरमध्ये सेव्ह झाली. हे मेनली यूज होतं जर समजा आपल्याला नवीन डेटा ॲड करायचा असेल, फॉर्म सबमिट करायचा असेल, माहिती सबमिट करायची असेल, डेटाबेसमध्ये लॉग इन करायचं असेल, साईनअप करायचं असेल. स्विगीचं जेव्हा आपली ऑर्डर कन्फर्म होते ते एक वन ऑफ द एक्झाम्पल असतं पोस्ट APIसाठी. पोस्ट API ही सगळ्यात सिक्युअर आणि मोर यूजफुल फॉर सेन्सिटिव्ह डेटा, कारण की डेटा हिडन असतो URLमध्ये, त्याच्यामुळे ही खूप सिक्युअर आणि सेन्सिटिव्ह API टेक्नॉलॉजी आहे. तर थोडक्यात समरी काय असते, गेट API म्हणजे डेटा घ्या आणि पोस्ट API म्हणजे डेटा पाठवा. हे थोडक्यात समरी आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रेस्ट API म्हणजे काय. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. क्वेश्चन असेल तर कमेंट करा. धन्यवाद.